आजूबाजूला कुजबुज वाढली. ती हाताने शांत करीत पाटील महारांना म्हणाला, हा बोला महारांनो, हे भूत का बरं उठवलंय? आता आम्ही गावानं गुरंढोरं पाळावी का न ग? बोला. हे ऐकून हरिबा महार शांतपणे म्हणाला, पाळावी की. ज्याच्यात गुरं पाळाया बळ असल त्यानं खंडीनं पाळावी. आम्ही का नग म्हणतोय? तू नग म्हणत नाहीस, पाटील म्हणाला. आता रीतीनं बोला. ढोरं पाळावी म्हणून सांगतोस नि मेलेली ढोरं वडिनास, ह्याचं नाव काय? ह्याचं नाव सांगू? हरिबा म्हणाला, ढोरं तुमची, दूध तुम्ही खायचं, बैल तुमची, जिवंतपणे तुम्ही वैरण काडी घालायची, त्या ढोरानं तुमची औतकाडी वाढायची आणि जिती ढोरं मेली की आमासने फुकट रोजगार. म्हणजे तुमची ढोरं आम्ही वडावी, बाळू महार मध्येच म्हणाला. आणि पाटील बोलणार तोच देशमुख ताडकन उठून म्हणाला, अरे शेण्याच्या कांद्या, आज पातूर तो मेलेली ढोरं का वडलीस?